नमस्कार मित्रांनो, चंद्र ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जीकेचे 50 प्रश्न बघणार आहोत, जे येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. मित्रांनो, हे प्रश्न गेल्या पोलीस भरतीमध्ये विचारले होते. जे 21ची भरती झाली होती त्यामध्ये हे प्रश्न वारंवार विचारण्यात आले होते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? याचं होतं उत्तर मित्रांनो दक्षिण आफ्रिका, ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी, सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 3 आहे, मे 2022मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आले ते कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 4 आहे, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून काय आकारले जाते? उत्तर याचं ऑप्शन होतं ऑप्शन क्रमांक बी, सी, GST. प्रश्न क्रमांक 5 आहे, शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गोरखपूर, जे की उत्तर प्रदेश या राज्यात येते. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1, पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, वरून हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात आला होता? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1, फ्रान्स. प्रश्न क्रमांक 8 आहे, जानेवारी 2023मध्ये विरासत साडी महोत्सव कुठे पार पडला होता? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र सरकारने हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी, 10 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 10 आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पेंटाजीपीटी हा रोबो या अमेरिकन कंपनीने 2 नोव्हेंबर 2022मध्ये बाजारात आणला होता. याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए, OpenAI. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी, 50%. प्रश्न क्रमांक 13 आहे, संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 वर्षे कोणते वर्ष म्हणून साजरा करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी, भरडधान्य वर्ष म्हणून. प्रश्न क्रमांक 14 आहे, 1 जानेवारी 2023 रोजी या देशाने युरो हे चलन स्वीकारले. याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी, क्रोएशिया. प्रश्न क्रमांक 15 आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. हे गीत कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजा बढे. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी मार्च 2023मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलं? याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मध्य रेल्वे. याचं मुख्यालय मित्रांनो मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी, जयपूर, राजस्थान. प्रश्न क्रमांक 18 आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले होते? मित्रांनो, हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, रशिया देशात. प्रश्न क्रमांक 19 आहे, 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी, मीराबाई चानू. प्रश्न क्रमांक 20 आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी काय करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, हरित क्रांती. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलेले नाही? याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, लिबा सेठ.
प्रश्न क्रमांक 22 आहे, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, माहितीचा अधिकार. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारताने खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, कपिल देव. प्रश्न क्रमांक 24 आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवादन कोणी केला? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, फ्रेडरिक मॅक्समुलर. प्रश्न क्रमांक 25 आहे, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, पोखरण, जे की राजस्थान राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी, पुणे. प्रश्न क्रमांक 28 आहे, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतातील डॅश या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली? उत्तर वेलूर. प्रश्न क्रमांक 29 आहे, इसवी सन 1992 या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आले होते? उत्तर ऑप्शन क्रमांक सी, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 31 आहे, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाले? उत्तर इंग्लंड. प्रश्न क्रमांक 32 आहे, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, 14 बँका. प्रश्न क्रमांक 33 आहे, आपल्या देशात डॅश या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आले? उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 1 जुलै 2017. प्रश्न क्रमांक 34 आहे, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 निलंबित करण्यात आले होते? उत्तर ऑप्शन क्रमांक बी, रशिया. प्रश्न क्रमांक 35 आहे, 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? उत्तर ऑप्शन क्रमांक सी, बुडापेस्ट. प्रश्न क्रमांक 36 आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 37 आहे, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर. प्रश्न क्रमांक 38 आहे, 2022 सालच्या WHOच्या अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना काय होती? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी, शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. प्रश्न क्रमांक 38 आहे, भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? उत्तर ऑप्शन क्रमांक बी, उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 40 आहे, 1 मे 1960 रोजी या राज्याची निर्मिती झाली? उत्तर आपले महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 41 आहे, भारतातील डॅश या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक डी, वाहन. प्रश्न क्रमांक 42 आहे, इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी डॅश हे शहर जिंकून घेतले? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, कॉन्स्टँटिनोपल. प्रश्न क्रमांक 43 आहे, पुण्यातील डॅश या गांधी स्मारक संग्रहालयातील गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? ऑप्शन क्रमांक ए, आगा खान पॅलेस. प्रश्न क्रमांक 44 आहे, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाले होते? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 45, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? उत्तर ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर MS स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 46 आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उत्तर ऑप्शन क्रमांक डी, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 47 आहे,
भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए युनिसेफ. प्रश्न क्रमांक 48 आहे. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022मध्ये कोणत्या देशाला डार्नियर 228 विमान भेट दिली? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 49 आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ज्याची स्थापना करण्यात आली? उत्तर ऑप्शन क्रमांक सी NCC. प्रश्न क्रमांक 50 आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी संत नामदेव. प्रश्न क्रमांक 51 आहे. कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? उत्तर ऑप्शन क्रमांक ए जगदीप धनखड. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर मित्रांनो पुढचा व्हिडिओ राहतो तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो. तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भातील जे काही अपडेट असते ते सर्वप्रथम दिले जाते मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलशी जोडून राहा. भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.